नमस्कार मित्रांनो, आज महाराष्ट्रामध्ये किंवा देशामध्ये ज्यावेळेस इंग्रजाच्या काळामध्ये भारतीय स्वतंत्र सैनिक भारतीय क्रांतिकारक इंग्रजाच्या विरोधामध्ये लढत होते, इंग्रजाच्या विरोधामध्ये बोलत होते, त्यावेळेस त्यांना पकडून जेलमध्ये टाकलं जात होतं. जसं की भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ह्या लोकांना जेलमध्ये टाकले गेले आणि त्यांना फाशी दिली गेली. आणि अशा क्रांतिकारी लोकांना पकडून देण्यासाठी त्यावेळेची हिंदू महासभा म्हणजेच सावरकरांचं संघटन, आजचं RSS, हे इंग्रजाच्या तुम्हाला माहीतच आहे ते त्यांच्या टाकलेल्या तुकड्यावरती जगत होते आणि भारतीय स्वातंत्र्यवीरांना पकडून देऊन भारत देश गुलाम कसं राहील ह्याच्यासाठी पुरेपूर प्रयत्न करणे आणि त्याच्यासाठी त्यांना पेन्शन भेटत होते, जे 60 रुपये त्यावेळेस त्यांना भेटत होते. असे 60 रुपयावरती भरपूर कार्यकर्ते होते त्यांचे. ह्याची सुरुवात तिथून झालेली. आज त्यांचीच नाजायज औलादी इंग्रजांची, जे की त्यावेळेस मुस्लिम लीग होती आणि हिंदू महासभा होती. भारत देश कधीच एकत्र आला नाही पाहिजे, भारत देशामध्ये कधीच हे लोक सर्व एकत्र येऊन हा देश चांगला सुजलाम सुफलाम बनवलं नाही पाहिजे, ह्याच्यासाठी दोन त्यांची नाजायज औलादी पैदा केले. त्याच्यामधली एक नाजायज औलाद मुस्लिम लीगांनी भारत देशाचे तुकडे करून हिंदू महासभेच्या मदतीनं त्यांनी पाकिस्तान त्यांचा वेगळा केला आणि राहिली त्यांची एक दुसरी नाजायज औलाद भारतामध्ये, ती म्हणजे RSSनी ह्या देशाला कायमचं तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्याचे बरेचसे उदाहरणं आहेत. तुम्ही सर्च करा, हू किल करकरे हे पुस्तक वाचा तुम्ही. त्याच्यामध्ये यांचा सगळा अभिनव भारताचा कार्यकांड तुम्हाला ओपन दिसून येईल. अभिनव भारत कशा पद्धतीने भारत देशाला तोडण्यासाठी प्रयत्न करत होता, हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सिक्वेन्स वाईज दिसेल. आणि त्यांच्या हातामध्ये आज हा देश गेल्या 11 वर्षापासून गल्ली ते दिल्लीपर्यंत त्यांचं सरकार आहे. एवढा सगळा प्रगती करता आला असतं, ह्यांनी म्हटल्यासारखं विकास करता आला असतं, पण ते सगळं न करता हे लोक पहिलं मीडियाला कॅप्चर केले, नंतर प्रशासनाला कॅप्चर केले. सगळी बाजू ह्यांनी शासनाच्या कंट्रोलमध्ये ठेवून आता छोटे मोठे शेतकऱ्याचे पोरं, इन्फ्लुएन्सर हे लोक बोलत आहे तर त्यांनासुद्धा जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला जातो. जसं की सोनम वांगचुक, आपले महाराष्ट्रातले विठ्ठल कानगे, त्याच्यासोबतच तो मुकेश मोहन, ते नितीन गडकरी खाटकाचा धंदा करत होता, हे खाटकाचा धंदा करतोय म्हटल्यामुळं त्याला जेलमध्ये टाकण्यात आलं. 50 करोड रुपयाचं त्याच्यावरती डिफॉर्मेशनची केस मारलेली आहे. आणि आपले ते 2-4 पोरं जे आहे त्यांच्यावरती कायम काय ना काय केसेस विषय टाकले जातात. विठ्ठल कानगेंचं अकाउंट सस्पेंड करून टाकलं, त्याचे हिंदीमधले 10 ते 12 अकाउंट सस्पेंड करून टाकले. अरे तुमच्याकडे एवढी मोठी मेनस्ट्रीम मीडिया आहे, एवढे तुमच्याकडे भक्त बांडगुळ आहे, तुम्ही 80 करोड लोक म्हणता, तुमचं जे संघटन जे का आहे, एवढं सगळं असताना तुम्हाला ह्या छोट्या छोट्या इन्फ्लुएन्सरची एवढी भीती वाटते, एवढी तुमची त्यांच्यानी फाटते. आज हा भारत देश, तो मी जे टायटल दिलेलं आहे इंग्रज 2.0, इंग्रजाची नाजायज औलाद, इंग्रजांसारखंच डिवाइड अँड रूल करून आणि जे कोणी आवाज उचलण्याचा प्रयत्न करतो, जे कोणी सत्य बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यांना कुठं ना कुठं परत तेच आपले जे क्रांतिकारी होते त्यांच्यासारखं जेलमध्ये टाकून मारण्याचा तरी प्रयत्न चालूच आहे. आता ह्या देशाला समजून घ्यायची वेळ आलेली आहे की हा देश कधीच असा नव्हता. आज जगाच्या पाठीवर आपण 4थी इकॉनॉमी होतो, ती गेल्या 60 वर्षापासून आपल्या सगळ्या यशस्वी पंतप्रधानांनी त्याच्यावर जीव तोडून मेहनत केलेली आहे. काही तर लोकांनी जीव दिलेला आहे, जसे राजीव गांधी झाले, इंदिरा गांधीने स्वतःच्या प्राणाची आहुती दिलेली आहे ह्या देशासाठी. आणि असे बावळट गँग आज जमा होऊन क्रिटिसिझम इज अ बॅकबोन ऑफ डेमोक्रेसी म्हणणारे आपले मोदीजी, ह्यांना थोडंसुद्धा लोकांनी क्रिटिसाइज केलेलं चालत नाही. मग ही लोकशाही आहेच का? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. लोकशाही जर असेल तर इथं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असला पाहिजे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावानं आज लांबपर्यंत देणे घेणे, ह्यांना करण्यासारखे एवढे मोठ्या गोष्टी आहेत. अरे बेरोजगारी तोंड वासून उभारलेली आहे, शेतकऱ्याचा प्रश्न तोंड वासून उभारलेले आहे, त्यांचे कर्जमाफी तोंड वासून उभारलेले आहे, शेतकऱ्याचा माल आज इम्पोर्ट एक्सपोर्ट होत नाही, तोंड वासून उभारलेलं आहे, दररोजचं 2-4-5 मुलींवरती अन्याय होतो, ते तोंड वासून उभारलेलं आहे, महाराष्ट्रातून हजारो मुली बेपत्ता होत आहेत, नाबालिग मुली, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. एवढे सगळे प्रश्न असताना तुम्हाला कुठंतरी इन्फ्लुएन्सरला टार्गेट करायचं आहे, म्हणजे ह्याचा अर्थ आहे की तुम्ही सपशेल ह्या पॉलिसीजमध्ये फेल झालेले आहात. तुम्हाला आता फक्त आणि फक्त चाटुकार लोकांची फौज पाहिजे. तुम्ही मेनस्ट्रीम मीडियाला तरी बुटं चाटून त्यांनी बुटाचा रंग उडवून टाकला. अरे स्वाभिमानी 2-4 पोरं होते, त्यांनासुद्धा तुम्ही जर बोलू देत नसाल तर इंग्रजाचं कारळ टिकलेलं नाही. इंग्रज जे जगावरती राज्य करत होते त्यांच्या साम्राज्यावरती सूर्यास्त होत नव्हता.
त्यांचंसुद्धा काळ संपला, त्यांचासुद्धा अस्त झाला, त्यांच्यासुद्धा ढुंगणावरती लाथ मारून ह्या देशाने त्यांना बाहेर काढलेलं आहे. हीच ती काँग्रेस होती जी स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये लढत होती आणि इंग्रजांना भारतातून हाकलून दिले. आणि तुम्हालासुद्धा तुम्ही लायकीचे नव्हते तरीसुद्धा तुम्हाला ह्या देशामध्ये फलू फुलू दिलं. कारण हा देश एक डेमोक्रेसी, धर्मनिरपेक्षता म्हणून स्वतःचा एक आयडेंटिटी तयार करत होता. काँग्रेसचे सर्वात मोठे घोर विरोधक तुम्ही होता हे माहीत होतं. महात्मा गांधीजीच्या हत्यारं तुम्ही होता हे माहीत होतं. तरीसुद्धा ह्या देशामध्ये विरोधकाचा आवाज दाबला गेला नाही पाहिजे म्हणून तुम्हाला त्यांनी जिवंत ठेवलेलं होतं. जर आज BJP जे करत आहे तेच काँग्रेस फक्त त्याचे 5 ते 10% जरी केलं असते ना, आज हे भाजपाचं एकसुद्धा पिल्लू वापलेलं सुद्धा दिसलं नसतं, तुम्हाला जन्मलं सुद्धा नसतं हे भाजपची पिल्लावळ. हे काँग्रेसनं तुमच्या हातामध्ये एवढं सजवून दिलं होतं. ते सजवून दिलेल्या एवढ्या चांगल्या देशाला तुम्ही एवढं नासाडून टाकलेलं आहे. आज देशाला $8 ट्रिलियन कर्ज घ्यायची वेळ आलेली आहे. आपली इकॉनॉमी फक्त $4 ट्रिलियन आहे आणि त्याच्यात दुप्पट आपल्याला कर्ज घ्यायची वेळ आलेली आहे. ऑलरेडी आपलं कर्ज 50-60 लाख करोडहून आता 250 लाख करोडपर्यंत गेलेलं आहे. महाराष्ट्र कर्जामध्ये बुडालेलं आहे. हे सगळं पैसा नेमका चालला आहे कुठं? तुम्ही विकास करताय तर तो विकास नेमका कुठं आहे? ह्या सगळ्या गोष्टी आता आपल्या सर्वसामान्य लोकांना समजून घ्यायची गरज आहे. सर्वसामान्य लोक हे प्रश्न विचारणं गरजेचं आहे. नसेल तर तुम्हाला जे फुकटात भेटलेलं स्वातंत्र्य आहे येणाऱ्या पिढीसाठी ते अजिबात राहणार नाही. आणि तुम्ही जे हे मोकळ्या हवेमध्ये श्वास घेतलात, तुमची येणारी पिढी जे पेशवाईमध्ये आपल्या बहुजन लोकांचं होत होतं, गळ्यात मडके पाठीमागं झाडू असं प्रत्येकाच्या असणार आहे. कारण 93,000 शाळा भाजपाने बंद पाडलेल्या आहेत आणि त्या 93,000 शाळेमध्ये फक्त आणि फक्त आपले गोरगरिबाचे लेकरं जात होते. आणि त्या 93,000 शाळा जर बंद झाल्या असतील तर तिथं शिकणारे पोरं आज काय करत आहेत? हा सगळ्यात मोठा आजचा प्रश्न आहे. महाराष्ट्र असो किंवा देश असो, आज समस्या एवढ्या मोठ्या घेऊन बसलेला आहे. त्या समस्यावरती काम केलं तर पुढचे 5 ते 10 वर्ष यांना बाहेर बघण्याची सुद्धा वेळ येणार नाही. पण हे सगळं सोडून कुठं ना कुठं छोट्या मोठ्या तुमच्या विरोधामध्ये बोलणाऱ्या लोकांचं तुम्ही आवाज दाबण्यासाठी जर तुमचा वेळ घालवत असाल तर तुम्ही ह्या महाराष्ट्राची आणि ह्या देशाची सपशेल वाट लावलेली आहे. आणि ह्याची किंमत खूप मोठी तुम्हालाही मोजावं लागणार आहे आणि या देशालाही मोजावं लागणार आहे. तर देश आणि तुम्ही लवकरात लवकर ह्या गोष्टीची किंमत मोजायला तयार राहा. धन्यवाद.